scientists have a questioning mind. A questioning mind म्हणजेच चौकस मन. Great scientist म्हणजेच महान शास्त्रज्ञ. Dr. APJ Abdul Kalam was the President of India from 2002 to 2007. बाजूला अब्दुल कलाम दाखवलेले आहे. अब्दुल कलाम हे 2002 ते 2007 मध्ये भारताचे राष्ट्रपती होते. He was awarded Bharat Ratna for his contribution to the scientific research and modernization of defense technology in India. भारत रत्न पुरस्कार तो तुम्हाला दाखवलेला आहे. त्यांना भारत रत्न या पुरस्काराने गौरवण्यात आले होते कारण शास्त्रीय संशोधनातील त्यांचा सहभाग आणि आधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाबद्दल भारताला दिलेलं त्यांचं योगदान याबद्दल त्यांना भारत रत्न या पुरस्काराने गौरवण्यात आलेले होते. He loved children. त्यांचे मुलांवर खूप प्रेम होते. His books and ideas have inspired many young Indians. त्यांची पुस्तके आणि त्यांच्या कल्पना खूप मुलांना, खूप तरुण भारतीयांना एकदम प्रेरणादायी अशी त्यांची पुस्तके आणि कल्पना आहेत. In this passage, he talks about another great Indian scientist, C.V. Raman. या परिच्छेदामध्ये किंवा या धड्यामध्ये स्वतः अब्दुल कलाम यांनी एका आणखी महान अशा भारतीय शास्त्रज्ञाविषयी ज्यांचं नाव आहे C.V. रामन यांच्याविषयी काही माहिती आपल्यासमोर सांगितलेली आहे. Great scientific minds are restless with questions. Restless म्हणजेच काय तर तळमळणारा, बेचैन होणारा. They keep asking, why does this happen? Can I make it better? Or what more can this do? महान वैज्ञानिक मने त्यांच्या पुढील प्रश्नामुळे नेहमी तळमळत असतात, बेचैन होत असतात. ते विचारत राहतात, असे का घडते? यात काही मी सुधारणा करू शकतो का? किंवा मी हे काही चांगलं करू शकतो का? किंवा याच्या आधारे मला काही करता येईल का? Let us study the life of a great scientist who lived in the same era as Einstein but about 5,000 kilometers east of Germany in India. इरा म्हणजे युग. एक महान शास्त्रज्ञ जे आइन्स्टाईनच्या काळात म्हणजे आइन्स्टाईनच्या युगात पण जर्मनीच्या पूर्वेला 5,000 किलोमीटरवर भारतात राहत असत. त्यांच्या जीवनाचा आपण अभ्यास करूया. Born in Tiruchirappalli in southern India in the year 1888. Raman grew up to be one of the greatest scientists in India. इसवी सन 1888 मध्ये दक्षिण भारतात तिरुचिरापल्ली इथे जन्मलेले रामन हे भारतातील अतिशय महान शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून उदयाला आले. He was a bright student right from the start and was deeply interested in optical science and acoustics. ऑप्टिकल म्हणजेच एखादी वस्तू आपल्याला कशाच्या बळावर दिसते याबाबतची माहिती देणारं शास्त्र, ज्याला आपण ऑप्टिकल सायन्सला दृकशास्त्र असंही म्हणू शकतो. आणि अकोस्टिक म्हणजे सभागृह, नाट्यगृह, जिथे इत्यादींबाबत ठरवलं जाणारे एक ध्वनिशास्त्र म्हणजे दृकशास्त्र आणि ध्वनिशास्त्र. अगदी प्रारंभापासून ते अतिशय हुशार विद्यार्थी होते. दृकशास्त्र आणि श्रवणशास्त्र यात त्यांना सखोल स्वारस्य होते, सखोल त्यांचा इंटरेस्ट होता. This is what perhaps led him to discover that the mridangam and the tabla produce more melodious sounds than any other percussion instrument. He was fascinated by colorful things, be it a flower, butterfly or gem. He kept seeking knowledge about everything around him. मेलोडियस याचा अर्थ एकदम स्वरमधून, जे कानाला खूप छान ऐकायला येतं, छान वाटतं.
परकशन इन्स्ट्रुमेंट म्हणजेच ताल किंवा ठेका धरून वाजवता येणारं वाद्य. फॅसिनेटेड म्हणजेच त्याच्यावर आकृष्ट होणं. रिलेटेड म्हणजे त्याच्याशी संबंधित. कदाचित यामुळेच त्यांनी शोध लावला की इतर कोणत्याही तालवाद्यापेक्षा मृदुंग आणि तबला, बाजूला तुम्हाला दाखवलेला आहे, अधिक कर्णमधुर, अधिक स्वरमधुर ध्वनी निर्माण करतात. रंगीबेरंगी वस्तूंचे त्यांना आकर्षण वाटत असे, ते त्याच्याकडे आकृष्ट होत असत. मग ते एखादं फूल असो, फुलपाखरू असो की रत्न असो. जे म्हणजे रत्न आपल्या परिसरातील प्रत्येक वस्तूची माहिती मिळवण्याच्या ते प्रयत्नात असतात. He became a scholar in sound and sound related physics. Scholar म्हणजे तुम्ही वर्गात खूप हुशार मुलगा असेल तर आपण त्याला मुलगा किंवा मुलगी आपण त्याला चिडवतो, तो स्कॉलर आहे म्हणजेच अतिशय विद्वान. फिजिक्स भौतिकशास्त्र. साऊंड आवाज किंवा ध्वनी. ध्वनी आणि ध्वनी विषयक भौतिकशास्त्र यातील ते एक अभ्यासू विद्वान झाले. One day a ship sailed from the port of London towards Calcutta. Sailed म्हणजेच ज्याला आपण म्हणतो समुद्रावरून प्रवास करणं, आणि पोर्ट म्हणजे बंदर. बाजूला तुम्हाला दाखवलेला आहे तो प्रवास सफेद ह्याच्याने दाखवलेला आहे की कलकत्ता ते लंडन त्यांनी प्रवास समुद्रामार्गे केलेला होता. एके दिवशी लंडन बंदरातून कलकत्त्याच्या दिशेने एक जहाज समुद्रावरून प्रवास करीत निघाले. On board was young C.V. Raman, who had delivered a lecture on the acoustic of the violin in London. On board म्हणजेच त्या जहाजामध्ये, टू डिलिव्हर अ लेक्चर म्हणजेच व्याख्यान देण्यासाठी, अकोस्टिक म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे की ध्वनिशास्त्र, व्हायोलिन वाद्य आहे, माहितीच आहे तुम्हाला. त्या जहाजात होते तरुण C.V. रामन. व्हायोलिन या वाद्याचे ध्वनिशास्त्र या विषयावर त्यांनी लंडन मध्ये व्याख्यान दिले होते. He was now on the ship's deck, gazing at the blue waters of the ocean. Ocean म्हणजेच महासागर. जहाजाच्या मजल्यावर ते आता उभे होते. ते समुद्राच्या अथांग निळ्या पाण्याकडे रोखून पाहत होते. As he glanced up at the sky, which was the same shade as the ocean, a series of questions pop up in his head. Pop up म्हणजेच बाहेर येणं, डोकावणं. त्यावेळेला समुद्रासारखीच रंगछटा असलेल्या आकाशाकडे त्यांनी निरखून पाहिले, तेव्हा त्यांच्या डोक्यात एक सिरीज ऑफ क्वेश्चन्स म्हणजेच प्रश्न मालिका, प्रश्नांची पूर्णपणे मालिका त्यांच्या डोक्यात उचंबवून आली किंवा डोक्यात अचानकपणे उभी राहिली. Why are both the sea and the sky blue in color? बाजूला दाखवलेला आहे की समुद्र आणि आकाश या दोघांचाही रंग निळा का? What is the science behind this occurrence? Occurrence म्हणजे घटना. दाखवलेला आहे की दोघांचा रंग निळा आहे. मग का बरं? या घटनेच्या मागे नक्की काय विज्ञान असेल बरं? His mind seemed to suggest that the reason could be the scattering of light by water molecules. ज्याला आपण मॉलिक्यूल म्हणून पण तुम्ही म्हणू शकता. However, his theory was yet to be proved scientifically. मॉलिक्यूल म्हणजेच त्याला परमाणू म्हणतो. त्यांचं मन असं सूचित करीत असल्यासारखे वाटते की पाण्याच्या परमाणूंकडून होणारे प्रकाशाचे विकिरण हेच याचं कारण असावं. तथापि हा सिद्धांत अजून वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध व्हायचा होता. When the ship anchored at Calcutta, the young man immediately went on to conduct experiments to prove his theory.
टू अँकर म्हणजेच नांगर टाकणे, जिथे आपण जहाज थांबवतात. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा बोटिंग वगैरे करायला, त्यावेळेला ते लोक त्यांच्याकडे नांगर सारखं असतं बघा आणि ते जमिनीवर फेकतात, म्हणजे जिकडे तो अडकला की तिथे आपली बोट थांबू शकते. तर तिकडे ही नांगर टाकला गेला आणि त्यातून यंग मॅन इमिजिएटली म्हणजे ताबडतोब जहाजाने कलकत्त्यापाशी नांगर टाकला आणि आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी प्रयोग करण्याच्या दृष्टीने तो तरुण माणूस ताबडतोब निघून गेला. His research in optics, the science of light, resulted in the discovery of the Raman effect. दृकशास्त्रातील त्यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणून रामन परिणामाचा शोध लागला. He announced it to the scientific world in March 1928. The discovery won him the Nobel Prize for Physics in 1930. It was the first time this prize was awarded to an Asian. The day he discovered the Raman effect, 28 February, was later declared as National Science Day. Contribution म्हणजेच योगदान. टू एक्नॉलेज म्हणजेच मान्यता दिली गेली. मार्च 1928 मध्ये त्यांनी वैज्ञानिक जगतात त्याची घोषणा केली. या शोधाने त्यांना 1930 मध्ये पदार्थ विज्ञानाचे नोबेल पारितोषिक मिळवून दिले. कोणत्याही आशियाई व्यक्तीला हे पारितोषिक प्रदान करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यांनी रामन परिणाम शोधून काढला तो 28 फेब्रुवारी रोजी. पुढे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित केला गेला. मला बाजूला दाखवलेला आहे की ज्याला त्या दिवशी त्यांनी तो शोध केल्यामुळे त्यांचा जो दिवस आहे 28 फेब्रुवारी तो आपण नॅशनल सायन्स डे म्हणून सेलिब्रेट करत असतो. बाजूला त्यांना नोबेल प्राइज दिलं गेलं त्याबद्दल दाखवलेलं आहे. Even before this, his contribution to the science of optics had been acknowledged and he was elected fellow of the Royal Society in 1924. To acknowledge म्हणजेच मान्यता देणे किंवा कबूल केलं गेलं. या आधीच दृकशास्त्रातील त्यांच्या योगदानाला मान्यता मिळाली होती आणि 1924 मध्ये त्यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणजे सभासद म्हणून निवड झालेली होती. You would have learned about the Raman effect in detail at school. तुम्ही रामन परिणामांबाबत शाळेत तपशीलवार शिकलाही असाल. But do you know the discovery subsequently helped in determining the internal structures of some 2000 chemical compounds. केमिकल कंपाऊंड म्हणजे आपण ज्याला रासायनिक संयुगे असे म्हणतो. सबसिक्वेंटली म्हणजे तदनंतर त्यानंतर. इंटरनल म्हणजेच आंतरिक आणि केमिकल म्हणजेच रासायनिक, कंपाऊंड म्हणजेच संयुग. पण तुम्हाला हे माहित आहे का की या शोधाने नंतरच्या काळात सुमारे 2000 रासायनिक संयुगांची आंतरिक संरचना निश्चित करण्यास सहाय्य केले आहे. बाजूला तुम्हाला काही रासायनिक संयुगे दाखवलेले आहे. H2O म्हणजे पाणी, वॉटर म्हणजेच पाणी. हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोघांचं मिळून या दोघांचं केमिकल त्याला म्हणतात की दोन केमिकल्स हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आल्यावर पाणी तयार होतं म्हणून ते संयुग दाखवलेलं आहे. खाली तुम्हाला CO2 दाखवलेला आहे. कार्बन डायऑक्साइड दाखवलेला आहे. NH3 म्हणजेच अमोनिया दाखवलेला आहे आणि हायड्रोजन पेरॉक्साइड दाखवलेला आहे की हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचे 2 अणू. हे सगळी संयुग त्यावेळेला झाली 2000.
And can you guess what the cost of the equipment that Raman used to prove this theory was? आणि आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी रामन यांनी वापरलेल्या साधन सामग्रीची किंमत किती होती हे तुम्हाला ठाऊक आहे काय? अमेजली 200 रुपीज. मेजली म्हणजे क्षुल्लक, अगदी फक्त 200 रुपये. दाखवलेलं आहे बघा की त्यांनी जे ज्याच्यावर त्यांनी सिद्धांत शोधून काढले सगळे, त्याला त्यांनी फक्त बघा 200 रुपयाचं जे आहे ते उपकरण वापरलेलं आहे. Raman strongly felt that scientists should not be confined to laboratories to solve scientific problems. To confine म्हणजेच काय तर बंदिस्त असणं. रामन यांचं ठाम मत होतं की वैज्ञानिक समस्या सोडवण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयोगशाळांमध्ये कोंडलेले असू नयेत, म्हणजेच बंदिस्त असू नये, तर त्यांनी बाहेरच्या जगात जाऊन अनुभव घेऊन अंदाज घेऊन ती कामं करायची. They should search around themselves and find those answers in accordance with nature. In accordance म्हणजे अनुसरून, त्याला अनुसार. त्यांनी स्वतःच्या परिसरात शोध घ्यावा आणि निसर्गाला अनुसरून त्यांनी उत्तर शोधून काढावे. For the essence of science lies in independent thinking and hard work and not in equipment. कारण विज्ञानाचे सार सर्वस्व स्वतंत्र विचारात आणि कष्टांमध्ये असते, साधन सामग्रीत नव्हे. इक्विपमेंट म्हणजे साधन, त्याच्यात सगळं अवलंबून नसतं. How true! Though the oceans and the sky have always been blue in color. खरोखर किती खरं आहे. समुद्र आणि आकाश हे रंगाने जरी कायमच निळे होते, it needed a questioning mind with a scientific outlook to find the reason behind it. समुद्र आणि आकाश हे रंगाने जरी कायमचे निळे होते, तरी त्यामागचे कारण शोधण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या जिज्ञासू म्हणजे चौकस मन असणाऱ्या माणसाचीच गरज होती, हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी उत्कृष्टपणे सांगितलेले आहे.